यानंतर पाहूयात वारी संदर्भातल्या बातम्या। निराभिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी अंती तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला या संत वचनांचा प्रत्यय आज नीरा नगरीमध्ये आलाय। टाळ मृदुंगाच्या अखंड गजरामध्ये माऊली माऊलीच्या निनादानं आसमंत दुमदुमून गेला। नीरा नदीपात्राच्या पवित्र तीर्थात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं शाही स्नान भक्तिभावानं संपन्न झालं। या दिव्य सोहळ्यानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्याच्या भावपूर्ण निरोप घेऊन पालखी सोहळ्याचे प्रणेते हैबत बाबांच्या जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामाकडे मार्गस्थ झाले। हा दैवी क्षण अनुभवण्यासाठी दत्तघाट आणि नदीचा संपूर्ण परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला होता। बारामतीमध्ये तुकोबारायांची दिंडी दाखल झाली आहे। त्या ठिकाणी वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय। मात्र या वारीमध्ये वारकऱ्यांना अजित पवारांची उणीव भासती आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली वारी आहे, त्यामुळे आता बारामतीकर प्रत्येक कार्यक्रमाला अजित पवारांची आठवण काढतात। अजितदादा स्वतः वारीमधील व्यवस्थेवरती लक्ष ठेवून असायचे। आता बारामतीच्या चौकामध्ये बारामतीकरांनी बॅनर आणि पोस्टर्स लावलेत। पण इथली जी पोस्टर्स आहेत ना बारामती शहरात सगळीकडे लागलेली, ती बरंच काही सांगून जात आहेत। पालखी ज्या ज्या वेळेला म्हणून पंढरपुरातच्या करता निघायची आणि बारामतीत यायची, तेव्हा बारामती आणि काटेवाडीमध्ये या पालखीतल्या सगळ्या वारकऱ्यांच्या व्यवस्थेकरता अजित पवार जातीनं लक्ष घालायचे। 2-3 दिवस इथे तळ ठोकून असायचे आणि वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये अशी अजितदादा काळजी घ्यायचे। पण आज बारामतीमध्ये बारामतीकर अजितदादांना कसे आठवत आहेत, त्यांची कशी आणि किती आठवण येते या वारीच्या दरम्यान? आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत, आपण त्यांना विचारूयात। तुमचं नाव काय आणि काय आत्ता भावना आहेत तुमच्या? अजितदादांच्या पश्चात ही पहिली वारी आहे। रामकृष्ण हरी, माझं नाव सुनील पवार। दादा गेल्यानंतर ही पहिलीच वारी होती। तसं तर ज्या भावना आहेत त्या शब्दात सांगणं खूप कठीण आहे, कारण दादा ज्यावेळेस होते त्यावेळेस वारीतल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी असतील, नियोजनाच्या असतील, वारकऱ्यांच्या राहण्याच्या असतील, स्वच्छतागृहाच्या असतील किंवा त्यांच्या औषध दप्तरच्या असतील, एकदम जातीनं दादा ह्या सगळ्यामध्ये लक्ष घालायचे आणि दादा स्वतः उपस्थित राहायचे। ज्या वेळेस बारामतीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन व्हायचं तेव्हा दादा असायचे। आपल्यासोबत आणखीन एक ताई आहेत। ताई, आज अजितदादा नाही आहेत। अजितदादा खूप बारीक सारीक गोष्टींवर लक्ष घालायचं, काय भावना आहेत तुम्ही? नमस्कार, मी कांचन दासरवार। प्रथम मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देते। ॲक्च्युली श्वासाशिवाय जसं आपलं शरीर असते ना, तसे बारामतीचे हाल झालेले आहेत। असं वाटतं की कुठल्या तरी क्षणी दादा कुठून तरी येतील आणि पाहतील, असं झालं आहे। आमच्या कुटुंबातला एक माणूस कमी झाला, करता धरता गेलेला आहे आमचं। अजितदादा आज नाही आहेत। अजितदादांच्या नंतरची पहिली वारी आहे। अजितदादांची उणीव भासते आहे, कारण अजितदादा वारीच्या सगळ्या तयारीत फार बारकाईनं लक्ष घालायचे। काय भावना आहेत, काय आठवणी आहेत? हा, नक्कीच दादांमुळे आजची वारी ना ही आम्हाला खूपच म्हणजे आमचा विठ्ठल आज हरपल्यागत आमचा बारामतीकरांची अशी अवस्था आहे। त्यामुळे आजच्या वारीचं हे नियोजन दादा असते तर अजून चांगल्या प्रकारे अजून दादांनी काहीतरी वेगळं काहीतरी केलं असतं असं नक्कीच वाटतं। बारामतीकरांना विचारूयात की त्यांच्या काय भावना आहेत आता या सगळ्याबद्दल। काका, बारामतीचे का? बरं, आज अजितदादा नाही आहेत। अजितदादांच्या पश्चात पहिल्यांदाच वारी होती आहे। अजितदादा विशेष लक्ष घालायचे वारीच्या सगळ्या व्यवस्थांमध्ये। काही खास आठवणी आहेत तुमच्या किंवा काय सांगाल? आठवणी म्हणजे दादा असते तर सर्व बारामतीच आहे। दारामध्ये पालखीचा हीच नाही, पालखीला मूळ नाही आहे लोकांचं, कसं की जे पालखी येते ती येणारच आहे। पण दादा जे होते, दादासारखे बारामतीचं डेव्हलपमेंट जे झालेलं आहे, बारामती दादा जे आहेत ती दादांची बारामती, म्हणून विठ्ठलाला एवढी सांगणं आहे की आमच्या विठ्ठलाला परत पाठवतो, एवढी विनंती विठ्ठलाला करू। पण पाहिलं तर ही सगळी पोस्टर्स तुम्ही पाहिली तर बारामतीमध्ये मी आल्यापासनं जर का 50 पोस्टर पाहिली असतील तर त्याच्यातल्या 48-49 पोस्टरवरती अजितदादा दिसत आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे की आमचा विठ्ठल आमच्यातनं हरवला आहे। अजितदादा जर का असते तर आणखीन काही वेगळ्या प्रकारचं चैतन्य कदाचित या वारीमध्ये पाहायला मिळालं असतं आणि या प्रत्येक पोस्टरच्या रूपातनं ते दिसतं आहे। या सगळ्या बारामतीकरांच्या भावनासुद्धा तशाच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रतीक जाधवसह मिलिंद भागवत, NDTV मराठी, बारामती।